माझ्या भागातला साहेब शिवचैतन्य ज्ञानेश्वर पवार राहणार खेडबाळवणी वय वर्ष 8 हा कीर्तनकार होता मुलगा। ह्याला या अशा दुधाच्या भेसळीमुळे त्या ठिकाणी कॅन्सर होऊन तो वारला। आज अशा कितीतरी घटना घडतायत, ही नराधम आहेत, क्रूर आहेत। ह्यांचा नवरा बायको त्या ठिकाणी त्याचे असणारे साथीदार आज ते त्या ठिकाणी सगळेजण मिळून हा व्यवसाय करतायत आणि आपण ह्याला 4-4 वेळा पकडून 5-5 वेळा जामीन मिळाला जातो आणि परत त्याला सोडलं जातं। ह्याला मोलाईन म्हणून पुरवणार। पवार साहेब बोलू द्या, हो तुमचंच आहे प्रश्न आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही। आणि साहेब ह्याला ललित भाई नावाचा एक नामक माणूस आहे जो इराणवरनं ह्याला लागणारे केमिकल पुरवतो आणि मग त्या ठिकाणी एक इंदापूर तालुक्यातली डेअरी आहे, त्या डेअरीतला केमिस्ट साळुंके आहे। अशी लोक आहेत जी आमच्यापर्यंत माहिती आहेत, पण पोलीस मात्र त्यांना सह आरोपी करत नाहीत। अशा लोकांना मकोका लागणार का, ह्यांच्यावर काय कडक कारवाई होणार? आणि तो सराईत गुन्हेगार आहे, गेले 5 वेळा त्याच माणसावरती त्या ठिकाणी होतंय आणि तिथली ग्रामपंचायत, तिथले काही स्थानिक नेते, राजकीय पुढारी ह्याला सर्वत्र त्याला पाठीशी घालतात। पोलिसांच्या साहेब त्या दिवशी रात्रीची 10 टाकली त्याबद्दल त्यांचं कौतुक, परंतु आम्हाला असं सांगण्यात येतंय तिथल्या लोकांनी की नवरा बायको पळून गेली तिथून, तर असे आरोपी फरार आहेत, ह्यांना तात्काळ आपण अटक करणार का? पॉइंटेड प्रश्न मांडा। आदरणीय सदस्य महोदयांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला का जो काही सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर आतापर्यंत 4 वेळा गुन्हे दाखल झालेत आणि आता 21/2 जो काही गुन्हा दाखल झाला त्यावेळेला त्याच्यातला सचिन अरुण फाळके याला ताब्यात घेऊन संबंधित जे काही जाधव आहेत ते आणि त्याची मिसेस फरार झाले आणि सचिन फाळके हा आताही जेलमध्ये आहे। यांचा दोघांचा तपास त्या ठिकाणी सुरू आहे। असे एकूण 5 आरोपी त्या ठिकाणी ते दोषी आहेत। आता ह्या वेळेला तरी पोलीस तपास अधिकारी सागर कुंजीर API हे त्यांचा तपास करतात, मोबाईल ट्रॅक करण्याचं काम चालू आहे। ज्याही वेळेला तो सापडला जाईल लवकरात लवकर सापडून त्याला तडीपार करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतोय। तो ड्रायव्हर आहे, त्याच्या गाडी मालकाला त्या ठिकाणी गुन्ह्यात आपण केलेलं नाही आणि तडीपार करणे आणि हा माणूस साधारण सराईत आहे 2016 पासून। हा इंदापूर पुणे जिल्ह्यात जाणार, तिथं करणार, हा मुंबईमध्ये करतोय, बीडमध्ये करतोय, असे बरेच वेळा त्याच्यावर सापडले। मग तडीपार करून काय होणार साहेब? मकोका लावून त्याला कायमस्वरूपी बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर हा पुढच्या पिढ्या खराब करतोय। ह्यातनं लहान मुलं साहेब मरतायत, कॅन्सर सारखे आजार 7-7, 8-8 वर्षाच्या मुलाला होत आहेत आणि आपण तडीपारी सारखी साधी कारवाई करणार, हे काय योग्य आहे का साहेब? हा ताब्यात घेऊ आणि त्याच्यानंतर जे काही अधिकारी आहेत, तपास अधिकारी कुंजीर यांना सूचना तशा दिलेल्या आहेत का तात्काळ त्याचा तपास करा। त्यांनी पुन्हा वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा ट्रेस आउट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं पुढं कुठल्याच प्रकारची हिंडफिर किंवा त्याचा कुठं व्यापार सुरू होऊ नये या दृष्टीनं त्यांची 8 बँक खाती आहेत का जी महत्वाचं त्यांचं तेच साधन आहे, तेच त्या ठिकाणी 8ही बँकेचे खाते सील केलेले आहेत। लक्षवेधी क्रमांक 10 अध्यक्ष महोदय त्यांनी 2च प्रश्न विचारतो म्हणून सांगितलं। लक्षवेधी क्रमांक 10 अध्यक्ष महोदय 10 अध्यक्ष महोदय आरोग्य विभाग लक्षवेधी क्रमांक 10 दोनच प्रश्न विचारायचे होते त्यांना। अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक 10 नाना पटोले अध्यक्ष नानासाहेब पटोले त्यांनी प्रश्न असा विचारला, एक मिनिट अध्यक्ष महाराज, त्यांनी प्रश्न असा विचारला की ते ड्रायव्हरच्या नावाने गुन्हे दाखल केले। त्यांचा मूळ प्रश्न आहे की ड्रायव्हरच्या नावाने आपण गुन्हे दाखल केले, ते लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्यांना मोकोकाच्या याच्यामध्ये, कारण की ही सगळं
ग्रुपनी हे काम करतात, लोकांच्या जीवनाशी खेळतात. आपण मंत्री महोदय आपण संवेदनशील आहात, माझ्याबरोबर काम केलेलं आहे, आपण तिकडे बसलो होतो, आपण सोबत काम केलं, आपण संवेदनशील आहात. मी जी बिघडले नाही म्हणत आहे, काही पण बोलतोय मी. आपल्याला या निमित्तानं सन्माननीय सदस्य ते मगापासून विचारतात की ही जी पूर्ण टोळी आहे, या टोळीवर मोकोकाच्या अंतर्गत आपण कारवाई करणार का? आणि याचा धाक, जसं मगाशी दादाने उत्तर दिलं, आम्ही असं सुतासारखं सरळ करू, आपण दादाचे अनुयायी आहात. मंत्री महोदय हा, त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की त्यांच्यावर मोका लावणार का? नानांनी आणि सन्माननीय पटेल साहेबांनी जे काही सांगितलं मोकोकाच्या संदर्भात, आणि दादांचा मी अन्वय आहे असंही नानांनी सांगितलं, तर मुख्यमंत्री महोदय, अन्न प्रशासनचे जे काही प्रमुख आणि मी मंत्री म्हणून दादा शिंदे साहेब असे एकत्र बसून मोकोकाच्या संदर्भात चर्चा करून त्याच्यावरती कार्यवाही करू. लक्षवेधी क्रमांक 10. अध्यक्ष महोदय, मकोका लावत असताना नानासाहेब पटोले आपल्याला माहिती आहे की पहिले 3-4 किमान त्यांच्यावर गुन्हे असावे लागतात. अध्यक्ष महोदय, आता मंत्री महोदयांनी सांगितलं तसं मी स्वतः ह्या केसमध्ये लक्ष घालतो, आणि पहिले त्यांच्यावर 4-5 गुन्हे जर असतील तर मकोका लावण्याच्या करता जी पाठीमागची पार्श्वभूमी तयार करायला लागते ती जर झालेली असेल तर मकोका लावण्याच्या बद्दलची पण कारवाई करण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 10. तर करीन ना, का बोलू असेल तर करीन. मी 100% सांगतो, तुम्ही काळजी करू नका. मी काही कुठला गटातटाचा काही बघणार नाही, हे असं आम्ही सहनच करणार नाही, आणि त्या पद्धतीची कारवाई करीन. तुम्ही जर 4-5 गुन्हे आहेत ते तुम्हाला माहिती असेल तर त्याची माहिती मला द्या. मी अधिकाऱ्यांना उद्याच बोलवतो, मंत्री महोदयांना बोलवतो आणि पुढची कारवाई करतो.